एक रेकमेंड करायचं आहे. आपण एन्व्हायरमेंटल ऍक्ट 1986 अनुसार जे नॉईज पोल्युशन रूल्स 2000 मध्ये बनवलेलं आहे त्यामध्ये आपण बघू तर डेसिबल लेवल्स जे आहे 75-70 फॉर इंडस्ट्रियल डे अँड नाईट टाइम आणि जे काय सायलेंट झोन 50 to 40 तक. तर या आपल्याला डेसिबल लेवल्सला रिवाईज करण्याची गरज आहे. मला माहित आहे सेंट्रल इश्यू आहे, आपण त्यावर चेंज करू शकत नाही, आपण ते रिवाईज करू शकत नाही, पण कदाचित महाराष्ट्रामध्ये हे आता इश्यू चालू आहे. तो महाराष्ट्रामध्ये एक सर्वे करून ते आपण सेंट्रलला पाठवले, पार्लमेंटला रेकमेंडेशन पाठवले. ते एक नवीन काही आपल्याला डेसिबल लेवल ठरण्याची गरज आहे, कारण हे 1986 एन्व्हायरमेंट ऍक्टच्या अनुसार आहे. कारण आता सभागृहाचा जर आपला डेसिबल लेवल आपण इथे बसून मेजर केलं तर 60 वरतीच आहे. सन्मान्य ताईंनी जो विषय या ठिकाणी मांडलेला आहे तो खरा आहे. याचं कारण आपण जर डेसिबल लेवलचा विचार केला तर जी ॲम्बियंट नॉईज लेवल आहे तीच आपल्याकडे खूप जास्त आहे. त्यामुळे अनेक वेळा तर जी ॲम्बियंट व्हॉइस लेवल आहे ही जी आपली डेसिबल लेवल आहे त्याच्या पार जाते आणि म्हणून याच्यामध्ये काही ना काही बदल करण्याची आवश्यकता आहे. माननीय अध्यक्ष महोदय, हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे आणि म्हणून निश्चितपणे या संदर्भात आपले डेसिबल लेवल्स या ॲम्बियंट नॉईज लेवल जे आहेत त्याचा विचार करून कशा प्रकारे रिवाईज करता येतील याचं एक रिकमेंडेशन महाराष्ट्र सरकार केंद्र सरकारकडे पाठवेल.